हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10 मॅथ्स पार्ट 1 या विषयाची 2023-24 म्हणजेच मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका आपण सोडूया. या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कोणत्या पद्धतीने आले होते आणि त्याची उत्तरं कशी लिहायची त्याचा सराव व्हावा म्हणून हा व्हिडिओ आपण तयार करतोय. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर ही प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2023-24 या वर्षाची फर्स्ट सेमिस्टरची प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये काही सूचना सुरुवातीला दिलेल्या आहेत. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. द फर्स्ट क्वेश्चन इज MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले असतात. त्यातला करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो. द फर्स्ट क्वेश्चन इज फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल x and y dx is equal to 49, dy is equal to -63 and d is equal to 7. What is the value of x? So if we have to solve the quadratic equation by Cramer's rule, we have the value of x as dx divided by d, and if we want to find the value of y, formula is dy divided by d. या क्वेश्चन मध्ये आपल्याला x विचारले, त्यामुळे dx ची जी व्हॅल्यू आहे 49 will replace here divided by value of d is 7. जर इथे आपण 7 ला भाग घालवला तर 7 7 49 म्हणजे x ची व्हॅल्यू मिळेल 7. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. हे आपल्याला दिले ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर क्वेश्चन नंबर 1. Next is one of the root of the equation x square plus mx minus 5 is equal to 0 is 2. Find the value of m. हे इक्वेशन पहिल्यांदा जे दिले ते आपण लिहून घेऊया. x square plus mx minus 5 that is equal to 0. आता याचं एक रूट दिलेलं आहे 2. So if we replace x by 2 the equation must be satisfied. म्हणजे या इक्वेशन मध्ये जर आपण x च्या ठिकाणी 2 ठेवलं तर ते इक्वेशन सॅटिस्फाय होईल. So first term is x square, that is 2 square, plus m into x, that is m into 2, म्हणजे 2m, minus 5 is equal to 0. So 2 square is 4, plus 2m minus 5 is equal to 0. So 2m plus 4 minus 5, it is minus 1 is equal to 0. So 2m is equal to minus 1 जर right hand side ला घेतले तर 1 होतील. So value of m is equal to 1 divided by 2. कारण 2 into फॉर्म मध्ये जर ते राइट हँड साइडला घेतले तर डिनॉमिनेटरला जाईल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ m, that is 1 half. हे आपल्याला दिले ऑप्शन सी मध्ये. सो ऑप्शन सी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट वन. टू सॉल्व x plus y is equal to 3 and 3x minus 2y is equal to 4 by determinant method, find d. यामध्ये आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची आहे, डिटर्मिनंट काढायचं. त्याच्यासाठी हे जे दोन इक्वेशन दिलेत त्याच्यामधले x आणि y यांचे कोएफिशियंट्स आपण घ्यायचे. पहिले इक्वेशन आहे x plus y is equal to 3. तर राइट हँड तर लेफ्ट हँड साइडला x plus y आहे. x चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे, y चा कोएफिशियंट 1 आहे. दुसरे इक्वेशन 3x minus 2y is equal to 4. तिथे x चा कोएफिशियंट 3 आहे, y चा कोएफिशियंट -2 आहे. आता हे आपण डिटरमिनंट करूया. -2 into 1 that's -2, -3 into 1 that's 3. So -2 -3 that's -5. So this is the value of determinant D. हे आपल्याला दिले ऑप्शन सी मध्ये. So option C is the correct alternative again. Now the next question is based on the arithmetic progression. 15, 10, 5 and so on. In this AP, sum of first 10 terms is dot dot. म्हणजे आपल्याला इथं फॉर्म्युला वापरायचा SN चा. So we have the formula for SN, that is sum of n terms of an AP. The formula is n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. आपल्याला पहिल्या 10 टर्म्स ची सम काढायची आहे. सो n should be replaced by 10, that is s10 is equal to n by 2, that is 10 by 2 into bracket 2 into a. A means the first term, that is 15, plus n minus 1, that is 10 minus 1 again into d. आता या केस मध्ये या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये संख्या कमी कमी होत जातात, त्यामुळे 10 minus 15 d should be -5. इथं जर +5 आपण घेतलं तर उत्तर चुकतं, कारण ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये टर्म्स जे आहेत ते कमी कमी होत जातात. सो व्हॅल्यू ऑफ d should be taken as -5. आता हे सोडूया आपण. 10/2 म्हणजेच 5 येईल इंटू ब्रॅकेट 15 into 2 30 प्लस मायनस एक संख्या निगेटिव्ह आहे त्यामुळे प्रोडक्ट पण निगेटिव्ह येईल. 10 minus 1 that's 9 and 9 into 5 45. That is equal to 5 into bracket 30 minus 45 minus 15 येईल. So minus 15 into 5
that's minus 75. So this is sum of first 10 terms of given AP. आता हे आपल्याला दिले ऑप्शन ए मध्ये. So option A is the correct alternative for this question. So this is question number 1A MCQ. तर दुसरा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1B. यामध्ये एकूण 4 सब क्वेश्चन्स असतात. प्रत्येक सब क्वेश्चन एक मार्काला असतो आणि हे सुद्धा प्रश्न सगळे कंपल्सरी असतात. त्याच्यामध्ये ऑप्शन आपल्याला काय नसतो. फर्स्ट क्वेश्चन इज for the simultaneous equation 3x plus 2y is equal to 6 and 2x plus 3y is equal to 4, find the value of x plus 1. आता ह्या पहिल्या प्रश्नासाठी हे जे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेत ते पहिल्यांदा लिहून घेऊया. 3x plus 2y that is equal to 6 and second equation is 2x plus 3y is equal to 4. Now to find the value of x and y, आपण इथं x आणि y दोन्हीचे कोएफिशिएंट जर कंपेअर केले तर 3 2 2 3 आहे. म्हणजे यांची जर बेरीज केली तर आपल्याला कोएफिशिएंट सेम मिळणार आहे 5. आपण हे दोन ऍड ऑन करूया. सो 3x plus 2x 5x मिळेल प्लस 2y plus 3y अगेन 5y is equal to 6 plus 4 10. Now if we divide throughout by 5, या दोन्ही साइड्सला जर आपण 5 ने डिवाइड केलं, dividing by 5 we get 5x divided by 5 plus 5y divided by 5 is equal to 10 divided by 5. इथं 5 ला 5 न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये निघून जाईल. इथं 5 न भाग जाईल. 5 1 5 5 2 10. न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहील x plus y is equal to राइट हँड साइडला 2 divided by 1 म्हणजे सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x plus y. जे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. Now the second question is write the values of a, b and c comparing the equation ax square plus bx plus c is equal to 0 for the equation 2y is equal to 10 minus y square. मग पहिल्यांदा जे इक्वेशन आपल्याला दिलेले आहे ते आहे तसे लिहून घेऊया. 2y is equal to 10 minus y square. हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे राइट हँड साइडला 0 ठेवायचं. उरलेले सगळ्या टर्म्स आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया म्हणजे मायनस y स्क्वेअर लेफ्ट हँड साइडला आल्यानंतर प्लस y स्क्वेअर होईल. प्लस 2y आहे तसेच कारण ते आपण बदललेले नाही. आणि प्लस 10 सुद्धा आपण लेफ्ट हँड साइडला घेतले तर मायनस 10 होतील. दॅट इज इक्वल टू 0. विल कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. हे पहिले इक्वेशन आपल्याला मिळाले. आता आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. सो वी हॅव टू कंपेअर दिस इक्वेशन दॅट इज कंपेअरिंग इक्वेशन 1 with the standard form of a quadratic equation that is ax square plus bx plus c is equal to 0. आणि आता आपण कंपॅरिझन केली तर लक्षात येईल की x स्क्वेअरचा म्हणजे पहिल्या टर्मचा कोएफिशिएंट a आहे. इक्वेशन 1 मध्ये पहिल्या टर्मचा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1 आहे. सो व्हॅल्यू ऑफ a is 1. व्हॅल्यू ऑफ b कोएफिशिएंट ऑफ द सेकंड टर्म इज 2 and the constant term is -10. इथे फक्त 10 घ्यायची नाही कारण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये c चं साइन पॉझिटिव्ह आहे आणि जे इक्वेशन 1 आहे त्याच्यात साइन निगेटिव्ह आहे. त्यामुळे व्हॅल्यू ऑफ c घेताना -10 च घ्यायची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज राइट एन AP whose first term is a is equal to 10 and the common difference d is equal to 5. So for this question the first term a is given to be 10 and the common difference is 5. आपल्याला ती AP लिहायची आहे. मग फर्स्ट टर्म लिहिताना आपण त्याला T1 असे लिहू शकतो. सो T1 is equal to A is equal to 10. तर ही पहिली टर्म मिळाली त्या AP ची. टू गेट T2 we have to add the common difference to the first term. The first term मध्ये common difference add करायचा. So first term is 10 plus common difference is 5. So 10 plus 5 that's 50. To get T3 we have to add common difference to the second term. Second term 15 आहे प्लस कॉमन डिफरन्स 5 20 मिळेल. आणखी एक टर्म काढूया T4. द फॉर्म्युला इज T3 प्लस D. मग T3 20 आहे प्लस 5 दॅट इज 25. सो दिस इज द AP. त्यामुळे आपल्याला AP विचारले. सो द गिव्हन AP इज फर्स्ट टर्म इज 10, second term is 15, 20, 25 and so on. So this is the AP we require. पुढचा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. इथे आपल्याला या चौथा क्वेश्चन मध्ये एक डिटर्मिनंट दिला आहे त्याची आपल्याला किंमत काढायची.
So in the first two we have 5 and 3. In the second one we have -7 and -4. याची व्हॅल्यू काढताना आपल्याला हा पहिल्यांदा प्रोडक्ट घ्यायचा आहे 5 into -4. सो 5 into -4 ब्रॅकेट मध्ये घेऊया. याच्यातून सेकंड प्रोडक्ट जो आहे तो वजा करायचा आहे. सेकंड प्रोडक्ट कुणाचा आहे -7 into 3. 5 into -4 that's -20. दोन निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यामुळे प्रोडक्ट आपोआपच पॉझिटिव्ह येईल. 7 into 3 21. सो -20 plus 21 उत्तर मिळेल 1. सो व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज 1. Okay, next question is question number 2a. Complete and write the following activities. हा जो क्वेश्चन नंबर 2a आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. याच्यामध्ये एकूण 3 ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या असतात. त्यातल्या कुठल्याही 2 आपल्याला कंप्लीट करायचे असतात. Each activity carries 2 marks. पहिला आहे complete the following table to draw the graph for equation x minus y is equal to 3. म्हणजे इक्वेशन आपल्याला दिलंय x minus y is equal to 3. या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी एक कोऑर्डिनेट्स टेबल आपल्याला तयार करायचं. म्हणजे याच्यामध्ये फक्त ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या. पण तसं करत असताना आपल्याला ते सोडवून येईल खाली. आता हे पाहूया की x ची व्हॅल्यू 5 असताना y ची किती. सो फॉर दिस इक्वेशन इफ x is equal to 5 then we have to replace the value of x in this equation by 5 minus y is equal to 3. So minus y as it is on the left hand side, if we take 5 to the right hand side it would be 3 minus 5. So minus y is equal to 3 minus 5 that's minus 2. दोन्ही बाजूचं निगेटिव्ह साइन जर आपण घालवलं तर y ची व्हॅल्यू येईल 2. म्हणजेच x ची व्हॅल्यू 5 असताना y ची व्हॅल्यू मिळेल 2. कोऑर्डिनेट्स आर 5 2. तर जसं आपण हे x साठी सोडवलं तसंच y साठी. फॉर व्हॅल्यू ऑफ y इज 0 या दुसऱ्या कॉलम मध्ये y ची व्हॅल्यू 0 दिलेली आता. त्यावेळेला x ची व्हॅल्यू किती असा प्रश्न विचारला. पुन्हा एकदा या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करूया. that is x minus value of y is given to be 0 that is equal to 3. x minus 0 that's x is equal to 3. म्हणजे y ची व्हॅल्यू 0 असताना x ची व्हॅल्यू मिळेल 3. इथं या ब्रॅकेट मध्ये लिहूया. कोऑर्डिनेट्स असतील आता 3 0. सेकंड क्वेश्चन सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द ऍक्टिव्हिटी. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले x² + x - 20 is equal to 0. आता इथं -20 ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि फर्स्ट टर्म x² त्याचा कोएफिशिएंट काय नाही म्हणजे 1 आहे. या दोन्हीचे प्रोडक्ट येईल -20. We have to factorize -20 in such a way that the addition is +1 and the product is -20. मग याचे फॅक्टर्स पडतील 5 and 4 that is +5 and -4. तरच यांची बेरीज +1 येईल आणि याचा गुणाकार -20 येईल. त्यामुळे सेकंड स्टेपला x² + 5x घेतलेलंच आहे. दुसऱ्यामध्ये असणार आहे -4x. आता याच्यामध्ये पुन्हा हे दोनचे गट करून पुढची स्टेप सोडवून दिलेली आपल्याला. त्या पुढच्या स्टेप मधून x + 5 जर कॉमन घेतले तर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील x - 4. याचा अर्थ या दोन्हींचा गुणाकार 0. याचा अर्थ यापैकी कुठली तरी एक टर्म 0 असली पाहिजे. या पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला असं लिहिता येईल x + 5 is equal to 0 or x - 4 is equal to 0. म्हणजे x + 5 is equal to 0 आहे. याचा अर्थ जर 5 आपण जर राईट हँड साइडला घेतले तर x is equal to -5 होईल. जे आपल्याला इथे दिलेलंच आहे. आपल्याला फक्त दुसऱ्या इक्वेशन साठी या ब्रॅकेट मध्ये x ची व्हॅल्यू काय येईल ते काढायचं. सो -4 मूव्हिंग टू द राईट हँड साइड इट वुड बी +4. त्यामुळे या शेवटच्या ब्रॅकेट मध्ये येईल +4. This is the next activity. Write the correct numbers in the given boxes from the following AP 3, 6, 9, 12 and so on. पहिल्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला दिले t1 is equal to a is equal to dot dot. मग t1 म्हणजेच फर्स्ट टर्म. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये फर्स्ट टर्म आहे 3. सो a is 3. त्याच्यानंतर t2 - t1 काढायचं आहे. मग इथे t2, t3, t4 म्हणजे पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी, चौथी अशा टर्म्स इथे लिहिलेल्या आहेत. t2 - t1 म्हणजेच काय? t2 इथं 6 आहे किंवा असं लिहूया t2 इथं 6 आहे -t1 3 आहे. 6 - 3 that is equal to 3. त्यामुळे ह्या बॉक्स मध्ये लिहायचंय 3. t3 - t2 t3 9 आहे -t2 6 आहे. 9 - 3 अगेन 3. या बॉक्स मध्ये पण येईल 3. पुढची स्टेप आहे t4 - t3 t4 12 आहे -t3 9 आहे. 12 - 9 अगेन 3. या बॉक्स मध्ये पण येईल 3. याचाच अर्थ
कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे. सो द कॉमन डिफरन्स दॅट इज d is equal to 3. Now the question number 2b, attempt 84. हे मात्र आपल्याला सोडावं लागेल. पहिला जो क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 2a, तो ऍक्टिव्हिटी बेस्ड होता. त्यामधला आता ह्या क्वेश्चन मध्ये एकूण 4 प्रॉब्लेम्स आपल्याला सोडावे लागतील. 8 मार्क आहे, त्याचा अर्थ प्रत्येक प्रॉब्लेमला 2-2 मार्क. त्यातला पहिला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. सो दिस इज द गिवन इक्वेशन. आपण याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट we should have the values of a, b and c, and to find that we have to compare this equation with the standard form of quadratic equation. So comparing equation 1 with the standard form is ax square plus bx plus c is equal to 0. आता कंपॅरिझन केल्यानंतर a ची व्हॅल्यू 2 मिळेल, b ची व्हॅल्यू -5 मिळेल आणि c ची व्हॅल्यू 10. आता आपण डिस्क्रिमिनंट काढू शकतो. That is the formula for a discriminant is equal to b square minus 4ac. The b square म्हणजेच काय, तर -5 ब्रॅकेट स्क्वेअर minus 4 into a is 2 into c is 10, -5 square that's 25, minus 4 into 2 8 into 10 80. So 25 minus 80, that's minus 55. So this is the value of the discriminant of the given quadratic equation. This is the next question. Find the value of x if 3x plus y is equal to 10 and x minus y is equal to 2. दोन simultaneous equations आहेत in linear variable. आपण या दोन्हीची आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि या दोन्ही इक्वेशनचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात असेल की y चे कोएफिशियंट सेम आहेत आणि साइन्स वेगवेगळे. सो इफ वी ऍड दीज टू, त्याच्या अगोदर आपण ह्यांना इक्वेशन नंबर देऊया. 3x plus y is equal to 10 इक्वेशन नंबर 1 and x minus y is equal to 2 इक्वेशन नंबर 2. now if we add these two, या दोन्ही इक्वेशन्सची आपण एडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get, पहिले इक्वेशन आहे 3x plus y is equal to 10 plus x minus y is equal to 2. इथं प्लस y ला मायनस y निघून जाईल. 3x plus x 4x मिळेल is equal to 10 plus 2 12. So x is equal to 12 divided by 4. इथे 4 ने भाग जाईल, 4 त्रिक 12. So x is equal to 3 by 1 means 3. आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू विचारली. So this is the answer. Next question is form the quadratic equation if the roots of the equation are 3 and -10. जर आपल्याला एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिलेले असतील तर त्याच्यावरून आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काढू शकतो. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, पण त्याच्या अगोदर हे जे रूट्स दिलेत त्यांना आपण नाव देऊया. सो लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ given quadratic equation or required quadratic equation. मग इथं अल्फाची व्हॅल्यू 3 घेऊया, बीटाची व्हॅल्यू -10 घेऊया. याच क्रमाने घ्यायला पाहिजे असं नाही. अल्फा इज इक्वल टू -10, बीटा इज इक्वल टू 3 असंही घेऊ शकतो. नाउ वी हॅव द फॉर्म्युला बाय विच वी कॅन फाइंड अ quadratic equation from the roots of that quadratic equation, and the formula is x square minus into bracket alpha plus beta into x plus alpha beta is equal to 0. तर ह्या फॉर्म्युलामध्ये फक्त अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज ठेवूया म्हणजे आपल्याला ते इक्वेशन मिळेल. सो x square minus into bracket value of alpha is 3 plus value of beta is -10, so that should be in bracket into x plus alpha is again 3 into value of beta is -10, that is equal to 0. So x square minus into bracket 3 plus minus would be -10 into x. इथे एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, प्रोडक्ट निगेटिव्ह होईल. 10 into 3 30 is equal to 0. So x square minus 3 minus 10, that's -7 into x minus 30 is equal to 0.
So finally the equation is x square minus minus plus 7x minus 30 is equal to 0. This is the required equation. Next question is find 27th term of an AP 9, 4, minus 1, minus 6, minus 11 and so on. So this is the AP given. To find this 27th term, we have to use the formula for Tn. And if we have to use the formula for Tn, formula is a plus n minus 1 into d. याच्यामध्ये आपल्याला a म्हणजे फर्स्ट टर्म लागणार आहे, d म्हणजे कॉमन डिफरन्स लागणार आहे, तो पहिल्यांदा काढून घेऊया. सो फॉर the given AP, first term is 9, that is a is equal to 9 and d is equal to, d करताना प्रत्येक टर्म मधून मागची टर्म सबट्रॅक्ट करायची. म्हणजे t2 मधून जर t1 सबट्रॅक्ट केला तर 4 minus 9 minus 5 मिळेल. t3 मधून t2 सबट्रॅक्ट केला तर minus 1 minus 4 minus 5 मिळेल. सो d is minus 5 and not 5. आपल्याला इथे 27th टर्म काढायची आहे, त्यामुळे n ची व्हॅल्यू घेऊया आपण 27. tn म्हणजेच काय, n च्या ठिकाणी लिहू 27 is equal to a, that is first term is 9 plus n minus 1, 27 minus 1 into d is minus 5. तर हे कॅल्क्युलेशन करूया. 9 plus 27 minus 1, that's 26 into minus 5. पहिल्यांदा गुणाकार करूया. 9 प्लस मायनस, एक संख्या पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, प्रोडक्ट निगेटिव्ह येईल. 26 गुणिले 5 130. So 9 minus 130, it would be minus 121. So this is T27. तर ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी 27th टर्म असणार आहे minus 121. This is the next question. Solve the following quadratic equation by factorization method. This is the equation given. Constant term is minus 15 and the coefficient of the first term is not given, so it is 1. So we have to take a product of minus 15 and 1, that is minus 15. आता या minus 15 चे आपल्याला असे फॅक्टर्स पडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी minus 2 आली पाहिजे आणि त्यांचा गुणाकार minus 15. मग ते फॅक्टर्स 5 आणि 3 असतील. फक्त मिडल टर्मचं साइन मोठ्या संख्येला द्यायचं, म्हणजे minus 5 plus 3. आता आपण चेक करूया की यांची बेरीज आणि गुणाकार आपल्याला पाहिजे तसा मिळतो का. minus 5 plus 3 यांची बेरीज minus 2 येईल आणि याचा गुणाकार minus 15 येईल, कारण एक संख्या निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह. हे याचे परफेक्ट फॅक्टर झाले. आता आपण ही जी मिडल टर्म आहे ती स्प्लिट आउट करूया. इन्स्टेड ऑफ minus 2x we should write minus 5x plus 3x minus 15 is equal to 0. तिथे दोन दोनचे गट तयार करायचे. पहिल्या गटातून x कॉमन घेता येईल, शिल्लक राहील x minus 5 प्लस दुसऱ्यातून 3 कॉमन घेता येईल, शिल्लक राहील x minus 5, that is equal to 0. इथे x minus 5 एका ब्रॅकेट मध्ये लिहूया, into second bracket we have x plus 3 is equal to 0. या दोन्हीचं प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ यातली एक कुठली तरी टर्म 0 असलीच पाहिजे तरच प्रोडक्ट 0 येईल. म्हणजे either x minus 5 is equal to 0 or x plus 3 is equal to 0. x minus 5 जर राइट हँड साइडला घेतले तर प्लस 5 होतील, or x is equal to plus 3 राइट हँड साइडला घेतले तर minus 3 होतील. So these are the solutions of given quadratic equation. Next question, question number 3a, again based on activity. Complete and write the following activity. यातली एक ऍक्टिव्हिटी सोडवायची, 3 मार्क. पहिला क्वेश्चन आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन x square minus 2x minus 3 is equal to 0. आता या सगळ्या स्टेप्स आपल्याला सोडवून दिलेत. सुरुवातीला comparing the given equation with the standard form, that is ax square plus bx plus c is equal to 0. मग कंपॅरिझन केल्यानंतर a चा कोएफिशियंट, a is the coefficient of x square in the standard form. मग इथे दिलेल्या इक्वेशन मध्ये तो 1 आहे, so value of a is 1, value of b is minus 2 and value of c is given. The b square minus 4ac काढायचं आपल्याला. So formula is, इथे व्हॅल्यूज रिप्लेस करूया, minus 2 square minus 4 into a is 1 into c is minus 3. आता minus 2 चा स्क्वेअर 4 दिलेलाच आहे, आपल्याला फक्त या तिन्हीचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, याचा अर्थ 4 into 1 4 होईल and into minus 3 minus 12 होईल. त्यामुळे आतमध्ये चौकटीत लिहायचे minus 12. पुढच्या स्टेपला
4 आहे तसंच घेतलं आणि हे मायनस मायनस प्लस केले, याचा अर्थ इथं आता शिल्लक राहील फक्त 12. सो 12 प्लस 4 16. सो दिस इज द ऍक्टिव्हिटी. एवढेच आपल्याला फक्त याच्यामध्ये बॉक्सेस मारायचे. तर अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होईल. पुढे मग आता ही व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर दॅन 0 आहे. सो द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल हे दिलेलं आहे. Second activity is complete the following activity to find the sum of first 123 even numbers. याची सुरुवात आपल्याला अशी केली 2, 4, 6 and so on are even natural numbers. त्याच्यासाठी फर्स्ट टर्म 2 आहे, कॉमन डिफरन्स पण 2 आहे आणि इथे व्हॅल्यू ऑफ n आपल्याला दिलेली आहे 123, कारण पहिल्या 123 इवन नंबर्सची सम आपल्याला काढायची. So as we have to find the sum, we have to use the formula for Sn, and the formula is n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. तर हा फॉर्म्युला पहिल्यांदा आपण कंप्लीट करू. n should be replaced by 123. So s 123 is equal to n by 2 123 by 2. आता इथे 2a हे कॅल्क्युलेशन करूनच आपल्याला दिलेलं आहे 4. n minus 1 म्हणजे 123 minus 1 हेही दिलेलं आहे. आपल्याला फक्त d ची व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे. व्हॅल्यू ऑफ d is 2. त्यामुळे इथे ब्रॅकेटमध्ये 2 लिहूया. आता 123 by 2 हे बाहेर ब्रॅकेटची जी संख्या आहे ती आहे तशीच घेतली. आपल्याला हे सगळं सोडवून त्याच्याबद्दल संख्या लिहायची. म्हणजे पहिल्यांदा आपण वेगळं सोडूया. 4 प्लस 123 minus 1 that is 122. 122 into 2 244. So 244 plus 4 248 मिळेल. त्यामुळे ह्या ब्रॅकेटमध्ये संख्या येईल 248. आता इथं 2 न 248 ला भाग जाईल. 1 2 2 2 4 2 8. या ब्रॅकेटमध्ये संख्या येईल 124. आता ह्या दोन्हीचा जर गुणाकार आपण केला 123 into 124, तो गुणाकार ह्या ब्रॅकेटमध्ये येईल. जो गुणाकार येतो 15,252. ओके, क्वेश्चन नंबर 2b, अटेम्प्ट एनी 2. पहिला क्वेश्चन आहे त्यातला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. आता इथे क्रॅमर्स रूल वापरून आपल्याला हे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत. सर्वात आधी ह्या दोन्ही इक्वेशन्सना नंबर देऊया. दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस इज द सेकंड इक्वेशन. हे जनरल फॉर्म मध्ये दिलेले आहेत आपल्याला, त्यामुळे यांना फक्त नंबर देऊया. तर सर्वात आधी आपल्याला d काढायचा आहे, डिटर्मिनंट. सो टू फाइंड द डिटर्मिनंट वी हॅव टू कलेक्ट द कोएफिशियंट्स ऑफ x and y इन बोथ ऑफ द इक्वेशन्स. पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 6 आहे, y चा -3. हे एका रो मध्ये लिहूया. दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 3 आहे, y चा कोएफिशियंट 5 आहे, ते इथे लिहूया. आता हा डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू काढूया. 6 into 5 हा गुणाकार पहिल्यांदा करायचा, minus 3 into -3. 6 into 5 30, minus minus product would be plus 3 into 3 9, that is equal to 39. म्हणजे व्हॅल्यू ऑफ d 39 आपल्याला मिळाली. तर dx आपल्याला काढायचा आहे. हे dx करताना एक फक्त लक्षात ठेवायचं की हे जे दोन कॉलम्स आहेत त्यामध्ये पहिला कॉलम हा आपल्याला रिप्लेस करायचा आहे कॉन्स्टंट टर्म, कारण dx आपण काढतो. म्हणजे x चे कोएफिशियंट 6 आणि 3 आहेत पहिल्या कॉलम मध्ये, ते रिप्लेस करायचे आहेत या कॉन्स्टंट टर्म्सनी. इट इज -10 and 8 which are the constant terms in equation 1 and 2. दुसरा कॉलम आहे तसंच लिहायचा, -3 and 5. तर ह्याची किंमत काढूया. -10 into 5 that's -50, minus 8 into -3 -24. त्यामुळे -24 ब्रॅकेट मध्ये घेऊया. सो -50 minus minus would be +24. -50 plus 24 उत्तर मिळेल -26. आता एक शेवटचा डिटर्मिनंट dy काढावा लागेल आपल्याला. तर dy काढताना दुसरा जो कॉलम आहे d मधला तो आपल्याला रिप्लेस करायचा. म्हणजे -3 आणि 5 त्याच्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म्स ठेवायच्या, -10 and 8. आणि d मधला पहिला जो कॉलम आहे 6 3 तो आहे तसंच ठेवायचा. तर याची किंमत काढूया. 6 into 8 48 -10 into 3 -30, ते ब्रॅकेट मध्ये लिहूया. So 48 minus minus would be plus 30. 48 plus 30 that's 78. तर आपल्याला एकदा d, dx आणि dy च्या व्हॅल्यूज मिळाल्या की आपण x आणि y काढू शकतो. So formula to find the value of x is dx divided by d. याच्यामध्ये dx ची व्हॅल्यू आहे -26 divided by d ची व्हॅल्यू आहे 39. ह्याला आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. 13 2 26, 13 3 39.
So value of x is minus 2 by 3. In the same way, we can find the variable y by the formula dy divided by d. dy ची व्हॅल्यू आहे 78 डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू आहे 39. इथे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 39 दुने 78 म्हणजे उत्तर मिळेल 2. So solution of these simultaneous equations are x is equal to minus 2 by 3 and y is equal to 2. So this is how we can solve the given simultaneous equations by Cramer's rule. Next question is, how many 3-digit natural numbers are divisible by 3? The 3-digit natural numbers which are divisible by 3 यांची एकूण संख्या किती आपल्याला काढायची आहे. So the numbers किंवा आपण असं लिहूया 3-digit numbers which are divisible by 3 are, सर्वात लहान 3-digit नंबर आहे 100. तर त्या 100 ला आपण 3 भाग घालू शकत नाही. 101 लाही नाही. 102 is the first number which can be divisible by 3. त्यामुळे 102 पासून सुरुवात होईल. त्याच्यानंतर 3 च्या फरकाने ते नंबर्स वाढत जातील, म्हणजे 105, 108, 111 and so on. आणि सर्वात शेवटचा म्हणजे सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999 आहे. सो इट कॅन बी ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. तर एवढे सगळे नंबर्स आहेत. आपल्याला प्रश्न विचारला की हे टोटल नंबर्स किती आहेत. आता त्याच्यामधला शेवटचा जो नंबर आहे, टोटल जे नंबर्स 3-digit नंबर्स आहेत त्यातला शेवटचा नंबर ज्याला 3 भाग घालू शकतो तो 999 आहे. सो वी कॅन ट्रीट इट ॲज tn. म्हणजे tn ची व्हॅल्यू घेऊया आपण 999. आपल्याला आपल्या समोर प्रश्न असा आहे की ही tn ची टर्म कितवी आहे. ते कितवी आहे हे काढायला n ची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. सो फॉर दिस AP सर्वात अगोदर आपल्याला हे लिहावं लागेल की दिस इज अन AP. म्हणजे ही जर AP असेल तरच tn चा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. कुठल्याही दोन कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे. सो दिस इज AP. So for this AP, A that is first term is 102 and D common difference is 3. कारण 3 च्या फरकाने त्या संख्या वाढत जातात. tn 999 घेऊया आणि या केस मध्ये आपल्याला काढायची किंमत n ची. म्हणजे या सर्व संख्या किती आहेत ते आपल्याला काढायचे. So to solve this we have the formula for tn, that is tn is equal to A plus n minus 1 into D. But tn ची व्हॅल्यू आहे 999 is equal to A is 102 plus we don't have n, so n minus 1 as it is into value of D is 3. मग इथं 999 102 प्लस आहे, तिकडे घेतले तर ते मायनस होतील. दॅट इज इक्वल टू n minus 1 into 3. मग इथे सबट्रॅक्शन केली तर 897 मिळेल इज इक्वल टू n minus 1 into 3. आपल्याला n ची किंमत काढायची आहे, त्यामुळं 897 लेफ्ट हँडला आहे तसेच घेऊया. 3 सुद्धा या बाजूला घेऊया, ते डिनॉमिनेटरला जाईल इज इक्वल टू n minus 1 होईल. आता इथे 3 भाग घालूया. 3 दुने 6, 3 नवे 27, 3 नवे 27. So 299 is equal to n minus 1. मायनस 1 पुन्हा एकदा या बाजूला घेऊया, प्लस 1 होतील. सो 299 plus 1 that is equal to n. So 299 plus 1 that's 300 is equal to n. It is n is equal to 300. So this is the answer of our question. कि हे जे नंबर्स आहेत 3-digit numbers, 3-digit natural numbers which are divisible by 3, तर त्यांची एकूण संख्या 300. या रेंज मध्ये एकूण 300 संख्या अशी आहेत ज्यांना आपण 3 भाग घालू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. सो दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन गिवन, वी हैव टू स्टार्ट विथ इट. सर्वात अगोदर आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. नाउ if we have to determine the nature of the roots of this quadratic equation, first of all we should find the value of discriminant. So to find the value of discriminant, we should have values of A, B and C. So to do that, we have to compare the given equation, that is comparing equation 1
with the standard form of a quadratic equation, that is ax square plus bx plus c is equal to 0. Now if we compare with this one, we'll get value of a as 3, value of b minus 5 and value of c 7. Now we have the discriminant, that is b square minus 4ac. याची व्हॅल्यू कशी येईल त्याच्यावर आधारित आपले रूट्स आहेत, म्हणजे याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, निगेटिव्ह येते की 0 येते. पहिल्यांदा आपण ते कॅल्क्युलेट करूया. b स्क्वेअर that is minus 5 square minus 4 into a that is 3 into c that's 7. So minus 5 square that's 25 minus 4 into 3 12 into 7 84. So 25 minus 84, the answer is minus 59. So b square minus 4ac, we get the value of discriminant minus 59, which is negative value. So we can write it as b square minus 4ac. It is less than 0 because it's a negative value. So whenever we get the value of b square minus 4ac negative, in that case roots of that quadratic equation are not real. So the roots of the given equation, that is 3m square minus 5m plus 7 is equal to 0 are not real. So this is the nature of the roots of the given quadratic equation. Okay, the next question is question number 4, attempt any two, each question for 4 marks. त्यातला पहिला आहे, draw the graphs representing the equations 2x plus 3y is equal to 12 and x minus y is equal to 1 on the same graph paper and write the solution. त्याच्यामध्ये आपल्याला ग्राफ काढायचा आहे. मग तो ग्राफ काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक कोऑर्डिनेट्स टेबल तयार करावं लागेल. मग ते कोऑर्डिनेट्स टेबल आपण तयार करूया दोन्ही इक्वेशनसाठी, आणि त्याचा जो ग्राफ आहे त्या कोऑर्डिनेट्स टेबलनुसार तो तुम्ही ग्राफ पेपरवर काढू शकता. सो आपण पहिल्यांदा हे कोऑर्डिनेट्स टेबल तयार करू. Okay, these are the two coordinates table for two different equations. The first table is for equation 2x plus 3y is equal to 12 and the second one is for x minus y is equal to 1. आता पहिले जे इक्वेशन दिले आपल्याला 2x plus 3y is equal to 12, याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेट्स टेबल तयार करूया. यामधली कुठली तरी एक व्हॅल्यू आपण घेऊया. तर इथं x ची व्हॅल्यू घेत असताना कोणती व्हॅल्यू घेऊन चालणार नाही, कारण मग फ्रॅक्शन मध्ये आपल्याला एखादा पॉइंट मिळेल. त्यामुळं आपण y चा कोएफिशियंट 3 आहे, त्यामुळं वजाबाकी केल्यानंतर 3 च्या पटीतील संख्या मिळतील असेच कोऑर्डिनेट्स घेऊया. मग इथे x ची व्हॅल्यू घेताना आपण 3 च्या पटीतल्या घेऊया. म्हणजे x is equal to 3 जर घेतलं तर इथं काय होईल, 2 into x that is 2 into 3 plus 3y is equal to 12. 3y plus 2 into 3 that's 6 is equal to 12 मिळेल. So 3y is equal to 6 जर आपण राईट हँड साइडला घेतले तर 12 minus 6 होतील. So 3y is equal to 12 minus 6 that's 6. म्हणजे y ची व्हॅल्यू 6 divided by 3 म्हणजे 2 मिळेल. म्हणजे x ची व्हॅल्यू 3 असताना y ची व्हॅल्यू मिळेल 2. So coordinates are 3 2. आता दुसऱ्या वेळेला आपण x ची व्हॅल्यू -3 घेऊन बघूया. म्हणजे तर x ची व्हॅल्यू जर -3 असेल तर त्या केस मध्ये 2 into x म्हणजे 2 into -3 plus 3y is equal to 12 मिळेल. So 2 into -3 that's -6 plus 3y is equal to 12. So 3y is equal to -6 आता पलीकडे तर प्लस होतील, 12 plus 6 18. So y is equal to 18 divided by 3. म्हणजे 6 चा भाग जाईल, so y is equal to 6. म्हणजे x ची व्हॅल्यू -6 असताना y ची व्हॅल्यू 6 मिळेल. कोऑर्डिनेट्स आर -3 and 6. Coordinates are -3 and 6.
आता याच्यापेक्षा मोठी संख्या घेऊन चालणार नाही, तर मग आपल्याला तो प्लॉट करता येणार नाही ग्राफ पेपरवर. आता एखादी व्हॅल्यू आपण 0 सुद्धा घेऊ शकतो. मग x ची व्हॅल्यू 0 घेऊया. इथं यामध्ये फॉर x इज इक्वल टू 0 हे इक्वेशन 2 into x आहे, म्हणजे 2 into 0 होईल, प्लस 3y is equal to 12. So 0 into any number is 0. So 0 plus 3y is equal to 12 मिळेल. So 0 plus 3y, that's 3y is equal to 12. So y is equal to 12 divided by 3. इथे 3 न भाग जाईल 4 चा. So y is equal to 4. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 असताना y ची व्हॅल्यू मिळेल 4. कोऑर्डिनेट्स आर 0, 4. आता हे जे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले 3 2 -3 6 0 4 हे ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे, त्याच्यामधून जाणारी एक लाईन पास करायची. तो ग्राफ झाला या इक्वेशनचा. आता जसं आपण या इक्वेशनसाठी हे कोऑर्डिनेट्स टेबल तयार केलं, तसंच दुसऱ्या इक्वेशनसाठी हे इक्वेशन जास्त सोपं आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे. इक्वेशन आपल्याला असं दिलंय x minus y is equal to 1. आता x ची व्हॅल्यू -y आपण पलीकडे घेऊया, प्लस y होतील प्लस 1. म्हणजे इथं हे सोपं आहे. राईट हँड साईडला y आहे, मग y ची व्हॅल्यू आपण घेऊया. समजा y ची व्हॅल्यू 1 घेतली, तर मग काय होईल, फॉर y is equal to 1, x would be equal to 1 plus 1, that is 2. म्हणजे y ची व्हॅल्यू 1 असेल तर x ची मिळणार 2, कोऑर्डिनेट्स मिळतील 2 1. तर दुसरी y ची व्हॅल्यू घेऊया, y is equal to 2 घेऊ. मग ह्या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 2 जर रिप्लेस केली, 2 plus 1 3 मिळेल. सो x is equal to 3. म्हणजे y ची व्हॅल्यू 2 असताना x ची 3 मिळाली, कोऑर्डिनेट्स आर 3 2. आणि तिसऱ्या केसमध्ये आपण असे लिहूया, फॉर y is equal to 3, x काय असेल, तर ह्या इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा y ची किंमत जर 3 ठेवली तर 3 plus 1 4 मिळेल. म्हणजे y ची व्हॅल्यू 3 असताना x ची व्हॅल्यू 4 मिळेल, कोऑर्डिनेट्स आर 4 3. आता पुन्हा या दुसऱ्या इक्वेशन साठी हे कोऑर्डिनेट्स मिळाले, हेही कोऑर्डिनेट्स ग्राफ पेपरवर प्लॉट करा, त्याच्यामधून जाणारी एक लाईन क्रॉस करा. या दोन्ही इक्वेशनचा जो ग्राफ आहे तो ज्या पॉइंट मध्ये एकत्र येतोय ते आपलं सोल्युशन आहे. ते सोल्युशन काढायला मात्र आपल्याला हे ग्राफ पेपरवर ग्राफ काढावे लागतील. तुम्ही ग्राफ पेपर घ्या, त्याच्यावर हे ग्राफ काढा आणि सोल्युशन मिळवा. आपण पुढचा प्रश्न बघू. The sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. We can solve this by the concept of linear equations in two variables. तर दोन व्हेरिएबल्स आपण दोन गोष्टींसाठी वापरू शकतो, एक तर फादर्स एज आणि सन्स एज. मग याच्यामधला जो सन आहे त्याचं एज, त्याच्यासाठी एक लेटर घेऊया. लेट द एज ऑफ द सन बी x years and that of father be y years. म्हणजे मुलाचं वय त्याच्यासाठी x लेटर घेऊया आणि वडिलांच्या वयासाठी घेऊया y. आता ह्या पहिल्या कंडिशन नुसार आपल्याला पहिली कंडिशन अशी दिली, सम ऑफ फादर्स एज, फादर्स एज y आहे, अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, मुलाचं वय x आहे, त्याची ट्वाइस म्हणजेच 2x, यांची बेरीज 70. So 2x plus y is equal to 70. This will be equation number 1. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. दुसरं आणखी एक इक्वेशन मिळवता येईल. त्याच्यासाठी दुसरी कंडिशन दिली, वी डबल द एज ऑफ फादर, फादर्स एज डबल करायचं आता, म्हणजे 2y, अँड ऍड इट टू द एज ऑफ द सन, सन्स एज x, त्याच्यामध्ये मिळवायचं आहे, आणि असं केल्यानंतर बेरीज मिळते 95. सो दॅट इज इक्वल टू 95. दिस वुड बी इक्वेशन नंबर 2. तर हे दोन्ही इक्वेशन्स आपण सोडूया. हे इक्वेशन जर सोडवायचे असतील तर कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करायला पाहिजे. मग इथं y चा कोएफिशियंट सेम करूया. पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट 1 आहे, तिथं जर 2 आणायचं असेल तर इक्वेशन 1 ला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2 into 2x, that's 4x, plus 2 into y, 2y, is equal to 2 into 70, 140. इक्वेशन नंबर 3. आता हे इक्वेशन 3 आपण इक्वेशन 1 वरून तयार केले, त्यामुळे आता इक्वेशन 1 विसरून जायचं. आता दोनच इक्वेशन्स आपल्यासाठी ऍक्टिव्ह आहेत, इक्वेशन 2 आणि 3. या दोन्हीच आता काय करावं लागेल, y चा कोएफिशियंट सेम आहे, साइन पण सेम आहे, यांची वजाबाकी करूया. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. 3 मधून 2 सबट्रॅक्ट करूया, कारण
तिथे मग निगेटिव्ह व्हॅल्यू येणार नाही, कारण 3 मध्ये कॉन्स्टंट टर्म 140 आहे, 2 मध्ये 95 आहे. 140 मधून 95 जर सबट्रॅक्ट केलं तर निगेटिव्ह साइन आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपण इक्वेशन 3 मधून 2 सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन 3 काय आहे? 4x plus 2y is equal to 140 minus equation 2 is x plus 2y is equal to 95. Now while subtracting we have to change the sign of the each term in the second equation. So plus x will become minus, plus 2y will become minus, plus 95 will become minus. Plus 2y minus 2y will get cancelled. 4x minus x, that is 3x, is equal to 140 minus 95, it is 45. ह्याच्यावर आपल्याला x ची किंमत काढता येईल. 3 जर आपण राईट हँड साइडला घेतले तर ते डिनॉमिनेटरला जातील. So 45 divided by 3, 15. So this is the value of x. x is equal to 15. ही व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ठेवूया. 1 2 3. इक्वेशन 1 हे जास्त सिंपल दिसते, त्याच्यामध्ये ठेवूया. So from equation 1 we have 2x plus y is equal to 70. So 2 into x, that is 2 into 15 plus y is equal to 70. So 2 into 50, that's 30 plus y is equal to 70. So y is equal to 70 plus 30 going to that side, it will be minus 30. So y is equal to 30 minus 70 minus 30, that's 40. So this is the value of x, this is the value of y. That means the son's age is 15 years and the father's age is 40 years. Next question is, in an AP, the sum of 3 consecutive terms is 27 and the product is 504. Find the terms. So as this is AP is given, so if we consider A as the middle term, then the next to it would be A plus D, because it is an AP. So if we add a common difference to the previous term, we'll get the next term. So, and suppose if we have to get the previous term, then we have to subtract the common difference. So we consider these 3 are the terms, consecutive terms in an AP. So we'll have, let A minus D, A and A plus D be the 3 consecutive terms of given AP. So if it is the case, then according to the first condition, the sum is 27. So if we add these 3, that is A minus D plus A plus D, the sum would be equal to 27. Now minus D plus D will get cancelled. A, that is 3A, is equal to 27. To get the value of A, we should transfer 3 to the right hand side, so it will be in the denominator. If we divide, we'll get 9 by 1. So A is 9. So this is the first term. Now only we have to find the common difference. If we can find the common difference, we can get the answer. To get the common difference D, we have to use the another condition, and it is given that the product is 504. So it is given that their product, that is the product of 3 consecutive terms, is 504. So the first term is A minus D into A into A plus D. So product of these 3 is 504. So here we have A minus D, A plus D. We have, it is the expansion of A square minus B square into A as it is equal to 504. Now we have A square, that is value of A is 9, that's 9 square, minus D square as it is, into A, that's 9 again, is equal to 504. Now 9 square is 81 minus D square. If we take 9 to the right hand side, it would be in the denominator. So 504 divided by 9. त्याचा 9 ने भाग घालवला तर 9 5 45, 9 54. So 81 as it is on the left hand side. If we take 56 to the left hand side, it would be minus 56, that is equal to D square. So 81 minus 56, that's 25, is equal to D square. That is D square is equal to 25. But we want D, so we'll take square root on both the sides. So square root of D square is D and square root of 25 is plus or minus 5.
as we are taking a square root, we have to consider both the signs positive and negative, because square of 5 is 25 as well as square of minus 5 is also 25. So while we are getting a square root, we have to consider both the signs positive and negative. That is, value of d may be plus 5 or it may be minus 5. Now suppose if d is equal to plus 5, then we would have a minus d, that is 9 minus 5, that is equal to 4, and a plus d, that is 9 plus 5, 14. So the terms are the a minus d, that's 4, a, that is 9, and a plus d, 14. So these are the terms if d is equal to 5. What if d is equal to minus 5? So it is also the second possibility. So in that case, a minus d would be 9 minus into bracket minus 5. So 9 minus minus plus 5, that's 14. And a plus d, that is 9 plus into bracket minus 5. So plus minus, it will be minus 5. 9 minus 5, that's 4. So in this case, the terms are 14, middle term is 9, and the last term is 4. So these are the two answers for this question. Either the terms are 4, 9, 14 or 14, 9, 4. Next question is question number 5, attempt any one. We have to solve any one out of 2, and the marks for this question is 3. The first question is, if the first term of an AP is A, second term is B, and the last term is C, then show that sum of the terms of an AP is this expression. हे आपल्याला प्रूव्ह करायचं की एक AP आहे ज्याची फर्स्ट टर्म A दिली, सेकंड टर्म B दिली आणि लास्ट टर्म C दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला त्या सगळ्यांची बेरीज, जितक्या काय त्याच्यामध्ये टर्म्स असतील त्या सगळ्यांची बेरीज एवढी येईल, A plus C into bracket B plus C minus 2A divided by 2 into B minus C. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता जे दिले ते पहिल्यांदा आपण सुरू करूया तिथून लिहायला. We have first term T1 which is A, second term that's T2 which is B, and the last term will denote it by Tn which is C. आता इथे Tn चा फॉर्म्युला वापरून आपण A, B, C मधले रिलेशन काढू शकतो, because Tn is equal to A plus n minus 1 into D. आता इथे Tn म्हणजेच काय, C आहे, A आहे तसंच घेऊया, प्लस n minus 1 into D ते सुद्धा आहे तसं ठेवू. A जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर C minus A होईल, that is equal to n minus 1 into D. पुन्हा एकदा हे C minus A आहे तसंच घेऊया, आणि D इथं प्रोडक्ट फॉर्म मध्ये जर ते लेफ्ट हँड साइडला घेतलं तर डिनॉमिनेटरला जाईल, is equal to n minus 1. आता C minus A divided by D, हे minus 1 जर ह्या बाजूला घेतले तर प्लस 1 होतील, that is equal to n. मग ही झाली n ची व्हॅल्यू. आता इथं ह्याला क्रॉस मल्टिप्लाय आपण करू शकतो, कारण याचा डिनॉमिनेटर वेगवेगळा आहे. C minus A into 1, that is C minus A, plus D into 1, that's D, divided by D into 1, D, is equal to n. So this is the value of n. So n is equal to C minus A plus D divided by D. ही झाली n ची व्हॅल्यू. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया, कारण ही n ची व्हॅल्यू नंतर आपल्याला वापरायची. आता जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, we have to show that sum of the terms of an AP is this one. So we have to use the formula for Sn. आपल्याकडे Sn चे दोन फॉर्म्युले आहेत, either n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d, किंवा n by 2 into bracket t1 plus tn. n by 2 तसेच ठेवूया, into bracket t1 म्हणजेच a आहे plus tn c. माहिती तर n by 2, n ची व्हॅल्यू आपल्याकडे C minus A plus D divided by D, ही झाली n ची व्हॅल्यू, आणि त्याला डिनॉमिनेटरला 2 आहे, याचा अर्थ त्याला 1 by 2 ने मल्टिप्लाय करायचं, इनटू पुढचा जो ब्रॅकेट आहे A plus C तसाच ठेवायचा. आता यांचा जर प्रोडक्ट आपण घेतला, न्यूमरेटरला राहील C minus A plus D इनटू A plus C divided by डिनॉमिनेटर मध्ये 2 आणि D आहे त्यांचा प्रोडक्ट. सो Sn is equal to this one. आपल्याला जे पाहिजे आहे त्याच्या जवळ आपण आलोय. A plus C मिळाले न्यूमरेटर मध्ये, B C A आहेत, फक्त इथे D आपल्याला नको आहे. आपल्याला जर D नको असेल तर आपल्याला D साठी काहीतरी सबस्टिट्यूशन करावं लागेल.
डी इज नथिंग बट द कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स आपण कसा काढतो, जर T2 ही दुसरी टर्म असेल तर त्याच्यातून पहिली टर्म सबट्रॅक्ट करून आपल्याला कॉमन डिफरन्स मिळतो. मग ह्या क्वेश्चनमध्ये सेकंड टर्म आपल्याला बी दिलेली आहे, त्याच्यामधून जर फर्स्ट टर्म म्हणजे ए सबट्रॅक्ट केली तर कॉमन डिफरन्स मिळेल. म्हणजे आपल्याला डीच्या ठिकाणी सबस्टिट्यूशन करता येईल बी मायनस ए. मग ते इथे या इक्वेशन मध्ये करूया. पहिली जी ए प्लस सी पहिल्यांदा ब्रॅकेट घेऊया, इनटू हे सी आहे तसंच, मायनस ए सुद्धा आहे तसंच, प्लस डीच्या ऐवजी आपण लिहू शकतो बी मायनस ए. त्यामुळे इथे लिहूया बी मायनस ए डिवायडेड बाय इन द डिनॉमिनेटर 2 इंटू डी म्हणजेच काय बी मायनस ए. आता इथे न्यूमरेटर मध्ये पहिलं ब्रॅकेट ए प्लस सी आहे तसंच राहील, इंटू इथं बी पहिल्यांदा घेऊया, प्लस सी घेऊया आणि मायनस ए त्याची होती मायनस 2a डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 इंटू बी मायनस ए आहे तसंच. सो दिस इज एस. हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. The sum is a plus c into another bracket b plus c minus 2a divided by 2 into b minus c. So another question. Out of 1900 kilogram, we shall travel some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed of 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. विशालनं दोन पद्धतीनं ट्रॅव्हलिंग केलेलं आहे, एक बसनं आणि एरोप्लेननं. सर्वात शेवटी आपल्याला विचारले विशालनं बसनं किती प्रवास केलेला आहे. एकूण डिस्टन्स 1900 किलोमीटर दिले, बसचा ॲव्हरेज स्पीड दिलाय, एरोप्लेनचा ॲव्हरेज स्पीड दिलाय आणि विचारले मात्र आपल्याला डिस्टन्स बसनं किती कव्हर केले. सो हिअर वी हॅव टू यूज द रिलेशन बिटवीन टाइम, डिस्टन्स अँड स्पीड. सर्वात आधी आपण एक व्हेरिएबल घेऊया. प्रश्नात आपल्याला विचारले, so let the distance traveled by bus be x किलोमीटर. म्हणजे बसनं x किलोमीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केले असं आपण कन्सिडर करूया. मग एरोप्लेननं उरलेलं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे. सो from that we can find the distance traveled by aeroplane. एकूण डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर, त्यातलं x किलोमीटर जर बसनं डिस्टन्स कव्हर केला असेल तर उरलेलं म्हणजेच 1900 मायनस x इतकं जे डिस्टन्स आहे ते एरोप्लेननं कव्हर केलेलं असणार आहे. म्हणजे आपल्याला दोन्हीची डिस्टन्स मिळाली. आता दिले स्पीड, त्याच्यावरून टाइम आपण काढू शकतो. सो द टाइम टेकन टू ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस. तर इथं आपण रिलेशन वापरायचं आहे टाइम, स्पीड आणि डिस्टन्स मधलं. वी नो द रिलेशन बिटवीन टाइम, स्पीड अँड डिस्टन्स अँड दॅट इज टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. मग इथं बसचं डिस्टन्स, बसनं किती डिस्टन्स कव्हर केले तर x डिवायडेड बाय बसचा स्पीड किती आहे तर 60 आणि हे कशात मिळणार तर आवर्स मध्ये. म्हणजे बसनं प्रवासासाठी घेतलेला वेळ x डिवायडेड बाय 60 आवर्स. इन द सेम वे वी कॅन फाइंड द टाइम टेकन टू ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. इथे सुद्धा तेच रिलेशन वापरायचं आहे, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. फक्त आता डिस्टन्स घ्यायचं एरोप्लेनचं. एरोप्लेनचं डिस्टन्स आहे 1900 मायनस x डिवायडेड बाय एरोप्लेनचं स्पीड आहे 700 इतके आवर्स. म्हणजे आता बसनं किती तास घेतले आणि विमानानं किती तास घेतले हे आपण काढलं. आणि हे काढलं अशासाठी कारण आपल्याला टोटल टाइम दिलाय ट्रॅव्हलिंगचा 5 आवर्स. आता ह्या दोन्हीची जर बेरीज केली आपण, टाइम टेकन बाय बस अँड टाइम टेकन बाय एरोप्लेन, ते येणार आहे 5 आवर्स. मग ह्याच्यावर एक इक्वेशन तयार करूया. So time taken by bus is x divided by 60 hours plus time taken by aeroplane is 1900 minus x divided by 700 that is equal to 5. आता हे इक्वेशन आपण सोडवलं की आपल्याला उत्तर मिळेल. इथे डिनॉमिनेटर वेगवेगळ्या क्रॉस मल्टिप्लाय करूया. 700 into x 700x प्लस 1900 minus x into 60 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. म्हणजे 60 ने या दोन्हीला गुणावं लागेल.
सो 1900 इंटू 60 उत्तर मिळेल 114000 मायनस 60 into x 60x divided by 60 into 700 42,000 that is equal to 5. ही इक्वेशन आपण सोडवूया. 42,000 आपण जर राईट हँड साइडला घेतले तर न्यूमरेटर मध्ये जाईल आणि ह्या बाजूला शिल्लक राहील 700x minus 60x it would be 640x plus 114000 is equal to 42,000 into 5 it would be 2,10,000. So 640x is equal to 2,10,000 minus 1,14,000. हे जर आपण त्या बाजूला घेतले तर मायनस होईल. So 640x is equal to 2,10,000 minus 1,14,000. Answer would be 96,000. आता एक व्हॅल्यू आपण काढूया. त्यासाठी 640 राईट हँड साइडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल. सो 96,000 डिवाइडेड बाय 640 0 ला 0 निघून जाईल. इथं भाग जाईल 16 ने 16 चौक 64 16 चौक 96 0 0 600 डिवाइडेड बाय 4 पुन्हा एकदा 4 ने भाग जाईल 4 1 4 4 5 20 आणि 0. सो इट इज x is equal to 150. मग x म्हणजेच काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस असं आपण कन्सिडर केलेलं आहे. तोच प्रश्न आहे, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. मग विशालनं बसने ट्रॅव्हल किती केले तर 150 किलोमीटर्स. सो दिस इज द आन्सर.